नमस्कार, मी अर्चना। आज तुम्हाला मी मटकीची उसळ करून दाखवणार आहे। एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी ही उसळ होते आणि पटकन पण होते। चला मग आता आपण मटकीची उसळ बनवूया। मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मटकी, 1 कांदा आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे। मटकीमध्ये थोडेसे भिजत घालताना थोडेसे पांढरे पण वाटाणे टाकले होते, त्यामुळे मटकीला आणखी छान चव येते। आता इथे मटकीची उसळ बनवण्यासाठी 1 माप तेल ओतून घेतले आहे कढईमध्ये। कढईतील तेल आता गरम झाले आहे। जो आपण चिरून घेतलेला बारीक कांदा आहे तो टाकून घेते। लसूण पण घेते टाकून। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे ते पण टाकून घेते। आता हे व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा आता छान परतला आहे, थोडा थोडा ब्राऊन होत आला आहे। आता लगेच यामध्ये मटकी टाकून घेऊया। मटकी टाकून झाली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेते। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। एक चमचा लाल तिखट, ते पण तुमच्या चवीनुसार टाका। अर्धा चमचा हळद, आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ। सर्व मसाला मटकीला लागला पाहिजे याप्रमाणे व्यवस्थित परतून घ्या। मटकी छान परतली आहे। आता त्यावर आपण ताट झाकून ठेवू। गॅस एकदम बारीक करून ठेवायचा, म्हणजे मंद आचेवर मटकी व्यवस्थित शिजल्या जाते। तुम्ही बघू शकता मटकी किती छान शिजली आहे। याला पाणी पण टाकायची गरज पडली नाही, मस्त अशी शिजून निघते। मटकीची उसळ मस्त अशी तयार झाली आहे। आपला हा सकाळचा नाश्ता एकदम हेल्दी आणि टेस्टी तयार झालेला आहे। मस्त आता त्यावर कांदे, टोमॅटो आणि लिंबू पिळून खा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला। आणि चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।